लाडकी बहिणींसाठी एक मोठा दिलासा. लाडकी बहिणींची ई-केवायसी परत चालू होणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केला असेल आणि तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल किंवा ई-केवायसी पूर्ण होणार का याची वाट पाहत असताल, तर या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक महिलांनी अर्ज केला असला तरी काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा कागदपत्रांच्या समस्येमुळे ई-केवायसी पूर्ण होऊ शकलेली नाही. सध्या अनेक लाभार्थी महिलांचा असा प्रश्न आहे की ई-केवायसी पुन्हा सुरू होणार आहे का? याबाबत शासनाकडून वेळोवेळी सूचना आणि अपडेट्स दिल्या जातात. त्यामुळे अधिकृत घोषणांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तर ई-केवायसी का महत्त्वाची आहे? ई-केवायसीच्या माध्यमातून लाभार्थीची ओळख पडताळणी केली जाते. यामुळे चुकीचे अर्ज टाळले जातात. पात्र महिलांनाच लाभ मिळतो. बँक खात्यात थेट पैसे जमा होण्यास मदत होते. जर ई-केवायसी नसेल तर या प्रकरणांमध्ये लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते. जर शासनाने ई-केवायसी पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली तर तुम्हाला काय करायचे आहे? आधार कार्ड तुम्हाला तयार ठेवायचे आहे सर्वात प्रथम, आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा. जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नसेल तर तुम्ही जवळच्या आधार कार्ड सेंटरमध्ये जाऊन मोबाईल नंबर लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे आणि अर्जाची स्थिती तुम्हाला तपासून घ्यायची. सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत सरकारी वेबसाईट, जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत किंवा शासनाच्या अधिकृत सूचना यांवरच विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा दिलासा. आता लाडकी बहीण योजनेची केवायसी पुन्हा चालू होणार आहे. आता भरपूर लोकांचा असा प्रश्न असेल की आम्ही अगोदर केवायसी केलेली आहे, आता आम्हाला केवायसी करायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट ध्यानात ठेवा. ज्यांनी अगोदर केवायसी केली असेल त्यांना पुन्हा दरवर्षी केवायसी करत राहायची आहे. त्यामुळे काही लोक हुकून जातील. काही म्हणतील आम्ही अगोदर केली होती, आता करायची गरज नाही. पुन्हा पैसे बंद होतील. आता ज्यांची केवायसी चुकलेली होती किंवा ज्यांच्या केवायसीमध्ये काही त्रुटी होत्या, त्यांनी केवायसीमध्ये काहीतरी पर्याय तुमच्याकडून चुकीचे निवडले गेलेले होते. त्यामुळे आता तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे केवायसी करण्याची. ज्यांनी केवायसी आणि ज्या लोकांनी केवायसी केलीच नव्हती त्यांच्यासाठी देखील पुन्हा केवायसीचा पोर्टल सुरू होणार आहे. कधी सुरू होणार आहे, काय सुरू होणार आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला लवकरात लवकर कळवण्यात येईल. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा ई-केवायसी संदर्भात नवीन अपडेट मिळताच आम्ही तुम्हाला सर्वात आधी माहिती देऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचवा.